ना. हो ठीक आहे छोटी मालकीण. ठीक आहे. अं, बापरे. अं, हं, हं. हॅलो. हॅलो. हो बाबा. काय ग, तिकडे पोचल्याच फोन करायला सांगितला होता ना? मलाच फोन करायची वेळ आली. तू फोन का नाही केला? तसं काही नाही बाबा. रात्रभर प्रवास करून मी थकून गेली होती. सकाळी येऊन नाश्ता करून बस झोपून गेली. अच्छा, असं झालं का? हं. ठीक आहे. तिथे जरा सांभाळून राहा तू. मी तिथे आल्यानंतर आपण बाकी मुद्द्यांवर तिकडे बोलूयात. ठीक आहे बेटा? हां. मी तिकडे येईपर्यंत कुठेच जाऊ नको बेटा, कळलं ना तुला? हो, कळलं बाबा. ठीक आहे. तू खूप थकली आहेस ना? थोड्या वेळ आराम कर तू. बाय बेटा. हां, बाय. ठेवते आता. हं, हं. हं? आ? हां हॅलो साहेब बोला ना. काय राजू, काय करतोय तिकडे? साहेब आत्ताच बाजारातून आलो साहेब. मी तसा दुपारसाठी भाजी वगैरे चिरत होतो साहेब. बरं ते जाऊ दे. तुझ्या आजूबाजूला कोणी नाही ना? नाही कोणीच नाही इथे साहेब. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तुला माझी एक छोटी मदत करावी लागेल. साहेब तुम्ही विचारता काय? तुम्ही तर मोठे उद्योगपती आहात, श्रीमंत आहात. खरं तर मी तुमची काय मदत करू शकतो? असं काही नाहीये. मी भलेही किती श्रीमंत असलो तरी बरेच कामं अशी आहेत जी मी करू शकत नाही. तसं तुझ्याकडे पैसे तर नाहीयेत, पण हे काम फक्त तूच करू शकतो. म्हणून मी तुला मदत मागतोय. ठीक आहे बोला साहेब. माझ्याकडून हे काम जमलं तर मी नक्कीच करेन. ऐक मग, हे असं काम आहे जे फक्त तूच करू शकतो. हे काम फक्त तूच पूर्ण करू शकशील. तू मला वचन दे की हे काम तू नक्की पूर्ण करशील. अहो साहेब हे काय बोलताय? काम काय हे सांगितल्याशिवाय मी कसं काय सांगू शकतो? हे बघ, प्रश्नाच्या उत्तरात प्रश्न नको करू. तूच फक्त हे काम व्यवस्थित करू शकतोस. मला वचन दे, तू हे काम माझ्यासाठी करशील. कळलं का? साहेब हे काय म्हणताय? आधी काम काय ते तर सांगा ना. बरं मला सांग, माझी मुलगी कुठे आहे? ती आत बेडरूममध्ये आराम करते साहेब. अच्छा, तू आता किचनमधनं बोलतोयस का मग? हो निश्चित. ठीक आहे, मग आता बाहेर येऊन बोल. माझ्या मुलीने आपल्या दोघांचं बोलणं ऐकायला नको. हो ठीक आहे साहेब. हो बोला साहेब. मी बाहेर येऊन बोलतोय. आता बोला. ऐक, तू माझ्या मुलीला मारून टाक. हे काय साहेब? अहो हे काय बोलताय तुम्ही साहेब? हो मग नाही तर काय. तू माझ्या मुलीला काहीही करून मारून टाक, कळलं का? जर तू तिचा खून केला तर मी तुला 10 लाख रुपये देईन. माझं म्हणणं ऐकून तू चक्रावला असशील ना? पण काय करू, कॉलेजपासूनच माझ्या मुलीचं एका मुलावर प्रेम आहे आणि आता दोघं लग्न करण्याचा प्लॅन करतायत. तसं पाहिलं तर त्या मुलाला मारायचं होतं, पण संधी हातातनं निघून गेली. त्याची वेळ बरी होती म्हणून तो हातातनं सुटून चालला गेला. त्याच्याशी लग्न करून माझी मुलगी सुद्धा विदेशात जायचा प्लॅन करते आणि मला या प्रकारच्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्या मुलाशी तुझं लग्न लावून देईल हे सांगून मी माझ्या मुलीला त्या फार्म हाऊसवरती आत्ता पाठवलेलं आहे आणि ती पण त्याचीच वाट तिकडे बघतेय. पण तिला हे नाही माहिती की मी तिला मरायला तिकडे पाठवलाय. जर तू हे काम व्यवस्थित केलंस तर तुझ्या खात्यात 10 लाख रुपये असतील. आणि जर ही बातमी बाहेर गेली आणि खुनाच्या आरोपात जर तुला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं तरी मी तुला तिथून बाहेर काढिले. ठीक आहे? हे काय ऐकतोय मी? खून करण्यासाठी सांगताय आणि पोलिसांचं नावही घेताय.
मला वाटलं छोटंसं काम असेल. पण खून करण्याची माझ्यात थोडी हिंमत नाहीये साहेब. ए हे काही कठीण काम नाहीये तुझ्यासाठी, म्हणून तुलाच सांगितलंय. बघ, हे माझ्या इज्जतीचा सवाल आहे. पहा, तुला 10 लाख जर कमी पडत असतील तर मला सांग, अजून 10 लाख देईल मी तुला. पण काहीही करून तुला माझ्या मुलीचा खून करावा लागेल. कळलंय का तुला? मला माफ करा साहेब. अशा प्रकारची कामं मी नाही करू शकत साहेब. तू नाही तर अजून दुसऱ्याकडनं हे काम करून घेईल मी. तिसऱ्या माणसाला काम देण्यापेक्षा मी हा विचार केला की तुलाच काही पैसे मिळतील. हे बघ, तुला संध्याकाळपर्यंतचा वेळ देतो आहे मी. विचार करून जरा मला निर्णय दे, ठीक आहे ना? पण अजून एक गोष्ट, याची माहिती माझ्या मुलीला लागायला नको. चुकून जरी तिला हे कळलं तर तुझा खून मी करेल, कळलं का? हं. 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 आई गं. हं. 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 राजू, हं? स्वयंपाक झाला? हो झालंय छोटी मालकीण. तुम्हाला जेवायचं असेल तर आत्ताच देतो मी. हां, थोडं लवकर वाढून दे राजू. हातपाय धुवून आली तर आता खूप भूक लागली आहे. हो ठीक आहे छोटी लवकर मालकीण, घेऊन ये. आणतो मी. हं. हं. छोटी मालकीण, हे घ्या जेवा. हं. वाह! स्वयंपाक खूप छान झालाय राजू. खूप छान बनवलंस तू. एकदम स्वादिष्ट जेवण आहे. धन्यवाद छोटी मालकीण. जेवा ना.